हाय फ्रेंड्स, चला तर आज मी तुम्हाला क्रीम कशी व्हिप क्रीम कशी बीट करतात ते दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे शॉर्टकट मारत आहे। एक बर्फाचा वाटीमध्ये मी बर्फ साठवून ठेवली होते फ्रीजरमध्ये आणि बाउलच्या खाली ठेवले ते, त्यामुळे आपली क्रीम एकदम मस्त बीट होते। तुम्ही बघू शकता मी किती सिंपल आणि किती इझी टेक्निक आहे ही। बिगनरसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे। आता तुम्हाला पुढे माहितीच पडेल की किती छान क्रीम बीट होते। गरमीच्या वेळे पण भरपूर होम बेकर्सला हे माहीत नसते, त्यामुळे मी म्हटलं हे माझे एक सिक्रेट तुमच्यासमोर आणावं। मी नेहमी असंच करत असते, बर्फाचा एक वाटी खाली बाउल खाली ठेवून क्रीम बीट करत असते। बघा तुम्ही क्रीम किती छान बीट होते, सॉफ्टली फ्लफी होते पूर्ण। हे ट्रिक तुम्हाला माहीत नसेल, भरपूर लोक असे सांगत पण नाही। एकदम इझी प्रकारे आणि पटकन होते, त्यामुळे थंड थोडी कूल असायला पाहिजे आपली क्रीम। बघा एकदम कमीत कमी टायमात ही क्रीम बीट होईल, 5 मिनिटाच्या आत होते। एकदम छान बीट झालेली आहे। त्यात मी पुढे तुम्हाला गणाश पण आपलं मिक्स करून दाखवेल। गणाशची रेसिपी वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही। माझी गणाशची रेसिपी तुमच्याशी शेअर मी नक्की करेल, मला आवडेल तुम्हाला शेअर करायला। बघा आता क्रीम माझी बहुतांश होत आलेली आहे क्रीम बीट। आता मी बीटर आपली बंदच करणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त फ्लफी आपली क्रीम बीट झालेली आहे। बघा मी तुम्हाला दाखवत आहे किती मस्त बीट झाली आपली क्रीम। आता मी यात तुम्हाला गणाश मिक्स करून दाखवते। यात कमीत कमी तुम्ही अंदाजे आपला 4 ते 5 स्पून गणाश टाकू शकता तुम्ही। यात मी आधी यात 4 स्पून टाकले गणाश, पण मला ते कमी वाटले। मी परत त्यात अजून 1 चमचा म्हणजे एक 6 चमचे मी त्यात टोटल गणाश टाकून आपल्या चॉकलेट फ्लेवरचं क्रीम रेडी केले आहे। बाकी तुम्हाला जसं जेवढं गोड आवडेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। ज्यांना जास्त चॉकलेटी खायला आवडतो केक, ते जास्त, बहुतेक जणांना केक लाईट चॉकलेट आवडतात, म्हणजे जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मग त्या हिशोबाने आपण कमी जास्त करू शकता। बघा माझी व्हिप क्रीम रेडी झालेली आहे। त्यात मी गणाश टाकून चॉकलेटी फ्लेवर दिलेला आहे, एकदम टेस्टी लागते। गणाशची रेसिपी मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल, तुम्ही मला कमेंट करून सांगा। बाकी बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे क्रीम। बाकी अजून काही विचारायचं असेल तर कमेंट करून सांगा मला।